दोन्ही संघांना कळकळीची विनंती आहे, काहीसा आपण स्पीडअप घ्यायचं आहे. अगदी खूप साऱ्या लढती इथे कव्हर कराव्या लागतील. हे शिवधनुष्य पेळण्यासाठी आमची आयोजक टीम पूर्णपणे सक्षम आहे आणि टीम चिंचपाडा आपली पहिली सलामीची जोडी पुढच्या दिशेने प्रस्थान करायची आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपामध्ये पाहिलं जातं. त्यानंतर पाहतो साई नेट ओले यांची जबरदस्त आपण साथ पाहतो आणि याच मुलेकिका या स्पर्धेचा काहीसा सर्वांगीण विकास इथे घडताना पाहायला मिळतो. चलो बाला चला, बॅट पाहिजे असतील तर इथे अवेलेबल आहेत, परंतु खेळ स्टार्ट करायचा आहे. रणाव सरांचा ताफ आहे, त्रिमूर्तींची साथ आहे आणि याच मलिकिका या स्पर्धेचा सर्वांगीण विकास आहे. कारण ज्या स्पर्धेमध्ये नामवंत पंच असले तर ती स्पर्धा निश्चित सक्सेस होते हे आम्ही पाहत असतो. पुन्हा एकदा इथे स्वागत केलं जाईल सन्माननीय आदरणीय को कॉमेंटेटर रवींद्र म्हात्रे अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके AK-47 रिवाल सर यांचं इथे शुभागमन झाले. आपले मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये उत्तम रीतीचं निवेदन प्लस कॉमेंट्री त्यांचं मनस्वी आभार. मला थोडीशी काय करा आपण. अगदी ठिकाण आर्या स्पोर्ट्स साकली मैदान ओले फाटा ओले, अगदी क्रिकेट किंग मावले आज इथे मातब्बर खेळ करताना पाहायला मिळतील. दोन्ही संघातील राखीव काढो यायचं आपण. अगदी राखीव काढो कॉमेंटर बॉक्स मध्ये आपण दाखल व्हायचंय. बघा आजच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. चिंचपाडा बाला विरुद्ध ओम नर्मदेश्वर किरवली होता, परंतु त्यांच्या जागेवरती गावदेवी अंजूर संघ आज आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा सामना AK-47 कानोबा स्पोर्ट्स कुंडेबाल समाधान वर्सेस पियुष एंटरप्राइजेस 11 दापोली. तिसरा सामना जय बापदेव पाली विरुद्ध भूमी 11 यंगस्टर वाल आणि अंतिम सामना युवा स्पोर्ट्स नांदगाव विरुद्ध शिवशंभो वरचेवले. अशा लढती तुम्हाला पाहायला मिळतील. यस रोशन. नक्कीच रक्षारजी आज मातब्बर लढतींचा आपल्याला आगास पाहायला मिळेल. रायगड ठाणे जिल्ह्यातील दिग्गज संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतील. सर्वांचं मनस्वी इथे स्वागत केलं जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीमान अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृतिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुद्रा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. कारण हरिभक्त पारायण आपली वारकरी मंडळी सुद्धा सातत्याने या स्पर्धेमध्ये आली आहे. सर्वांचं माऊलींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अगदी पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट. टॉस जिंकला टीम गावदेवी अंजूरनं पहिल्यांदा स्वीकार केलाय अर्थातच फिल्डिंगचा आणि बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. एक मातब्बर लढतीकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. 5 षटकांची ही आपल्याला लढत पाहायला मिळते. एक दमदार इथे वावर पाहायला मिळतो. कारण पॉवरफुल खेळ हा 5 षटकांदरम्यान होत असतो. कारण नाईट स्पर्धा म्हटली काही ठिकाणी 4 षटकांच्या लढती असतात, परंतु इथे उत्तम दर्जाच्या आपण उपाययोजना पाहू शकता. अगदी या स्पर्धेचा आज सांगता सोलाय. बघा एकच रिव्ह्यू असेल. पंच नीरज राणावत सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात आणि ही माहिती आम्ही केव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवतो याची नोंद घ्या. डीजे चेरोबा इथे आज मैफिलीसाठी सज्ज असताना पाहायला मिळतील. लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी आता पुन्हा एकदा तुमच्या सेवेखाती रुजू होतीये. गणपती बाप्पा मोरया. त्वरित या लढतीला करू सुरुवात. ओहो पहिला बॉल ऑन ड्राईव्ह केले. अगदी लॉंगॉनकडे हाफ फटका दागलाय. पहिली सलामीची जोडी टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. रोशन पाटील उर्फ बाला त्याच्या सहसाथीने काढो दिनेश गायकवाडला आज दहाडायचंय. कारण पहिली सलामीची जोडी आहे आणि पहिल्या सलामीच्या जोडीला एक मातब्बर खेळाची उत्पत्ती ही साकार करायची आहे. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती गावदेवी अंजूरचा काढो कुणाल मात्रे एक कमाल धमाल मालामाल कार्य साध्य करायचंय. ओहो अगली पेशकश अगदी रोखून धरले. रिंगणामध्ये चेंडूची धडपकड केली जाते. फक्त एकच धाव मिळते. पहिल्या 2 चेंडूंकडून एक
एकेरी धावसंख्येवरती काहीसा भर पाहायला मिळतो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाचा. अगदी हकेच्या अंतरावरती असलेला चिंचपाडा आणि खूप लांबून आलेला अंजूर आणि या दोन संघांदरम्यान एक लढवय्या बाणा पाहायला मिळेल. दोन संघ विचार केला तर तिसऱ्यांदा हे दोन संघ आमने सामने खेळत आहेत. दोन्ही संघांचा खेळ काहीसा बरोबरीचा राहिला, परंतु आज शिकस्त कोण राखणार. अगदी उलट्या दिशेनं झेल घेण्याचा प्रयत्न होता शतरक्षकाचा. निखिल त्या ठिकाणी सज्ज होते. एक चांगल्या दर्जाचा हा झेल पकडला असता कदाचित पहिला मोहरा हा गारद होऊ शकला असता, परंतु काहीशी कठीणाई होती. परंतु त्यानंतर झेल भूदान होताना पाहायला मिळतो. सांगी कोटा आता पुढच्या दिशेनं अग्रेसर झालाय. अगदी 4 धावा धावपडालावरती लागतायत. DJ चेरोबा, वडवली पनवेल, केतन पाटील आमचे ऑपरेटर, नितेशजी ठोंबरे असतील, त्यानंतर वीरेन गोंधळी यांची जबरदस्त संगीताची मैफिल आज संपूर्ण या पाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यांचे मनस्वी आभार. गोलंदाज तयार कुणाल. राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केलाय आणि इथे मात्र खेळाडू बाद होतोय. मोठा मासा गळाला लागलाय. रोहन पाटील बाला बॅक टू द पवेलियन. आपण संगीताची मैफिल पाहतो. गणरायाला नमन केलं जातं. वास्तव चित्रपटातील हे गाणं संजय दत्त अप्रतिम ही संगीताची मैफिल. अगदी पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. एका गडाचा खात्मा झालाय. अगदी 4 धावा धावपुस्तकावरती रुजू असताना एका गडाचा खात्मा. अगदी रोशन पाटील सारखा खेळाडू आता तंबूच्या दिशेनं परतलाय. अगदी अर्धशतकांचा बादशाह ज्याला म्हटलं जातं अशा फलंदाजाला बाद केले. अगली पेशकश पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. कॉटन बोल्ट अगदी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजानं कमाल केली, धमाल केली. कुणालनं अगदी 2 विकेट काढल्या. थँक्यू डीजे. अगदी 2 फलंदाजांना मात्र माघारी परतावं लागलं. रोशन पाटील आणि त्यानंतर सतीश मिसाल. खरं तर गोलंदाजाची ही मिसाईल आहे आणि या षटका दरम्यान उत्तमरित्या पूर्णपणे गोलंदाजीचा वावर राहिलाय. फक्त 4 धावा लागतायत. 2 गडी बाद टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची पहिल्या षटका दरम्यान काहीशी बिकट स्थिती पाहतो, परंतु टीम चिंचपाडा संघाच्या सांघिक कोठ्यामध्ये मातब्बर फलंदाजांचा भरणा आहे. ज्याच्या जोरावरती चांगले फटके ती खेळू शकतात, धावा वेगानं ते बनवू शकतात. इतक्या ताकदीचा खेळ त्यांना आज या मैदानावरती सफर करावा लागेल. आर्या स्पोर्ट्स साखली मैदान ओले फाटा ओले. आज दर्जेदार खेळ या मैदानावरती साकार करण्यासाठी प्रत्येक संघातील खेळाडू हा असूसलाय आणि निश्चितच त्या दर्जाचा खेळ आज मात्र पाहायला मिळेल. पहिलं षटक झाले समाप्त आणि पहिल्या षटकादरम्यान 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा जाऊन पोहोचतोय अगदी 5 धावा. एकूण धावा 5 पाहायला मिळत आहेत. उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. बघा याच्यानंतर होणारी मॅच असेल. नेक्स्ट मॅच कुंडेवाल समाधान आणि पियुष एंटरप्राइजेस 11 दापोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी हा पहिला पुकार देतो. बघा जसं इनिंग ब्रेक मध्ये ओवले विरुद्ध राहुल पागीचा हा चेंडू लेट फटका खेळला गेला. लेट कटची ही नजाकत पाहतो आपण फलंदाजाकडून. मध्यमक्रमी फलंदाज दिनेश गायकवाडच्या सहसाथीनं किरण परमार. एक दमदार शानदार रुबाबदार फटकेबाजी किरण परमारला साध्य करावी लागेल, कारण
दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र खांद्यावरती दारोमदर असणारे आणि पाहता अगदी द्वितीय षटकापासून अटॅकिंग मूडमध्ये खेळाची उत्पत्ती साकार केली जाणार की नाहीये हे पाहावं लागेल. अगली पेशकश काउंटर अटॅक अप्रतिम हा फटका दे दणका चौका. पाहायला मिळते हिंदुगिरीचे बादशाह आम्ही तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. अगदी द्वितीय षटक मार्गस्थ असताना अगदी धावगती आता प्रचंड महावेगानं पुढच्या दिशेनं मार्गस्थ होते. राहुल पागी विरोधात आता अटकेपार झेंडे रोवण्याच्या इराद्यामध्ये फटके खेळले जात आहेत. दिनेश गायकवाड काय फटका राहिलाय. सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा फटका पाठोपाठ लगातार 2 चौकार. पाहतो या चषकाचा हा सुपर मंच पाहतो आणि सरपंच चषकाचा हा जबरदस्त शामियाना. पूर्णपणे क्रिकेट रसिकांची आज तुफान गर्दी असणार आहे. गोलंदाज राहुल पागी ओहो प्रहार केलाय परंतु जाळविल नाही आणि या जाल्यामध्ये अडकलाय काढो दिनेश गायकवाड. तिसरा देदकाची टीम चिंचपाडाला. लकीत चमचमीत फटके येत असताना मात्र फलंदाजाला बाद केलं. कारण फलंदाज पुढच्या दिशेने अग्रेसर होत असताना त्याच्या नांगे त्याला तोडायचे होते आणि हे पाहता राहुल पागीनं ते कार्य सक्षमतेनं पार पाडलं. अगदी तिसरा मोहरा मात्र गारज झालाय. एकूण धावपुस्तकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत निश्चितच 14 धावा. उत्कृष्ट दर्जाचं गुणसंख्याक लेखन पाहायला मिळतं. प्रणय मात्रे मोरावे आमचे बंधुतुल्य मित्र ज्यांच्या माध्यमातून पूर्णपणे उत्तमरित्या या स्पर्धेमध्ये गुणसंख्याक लेखन केले जातं त्यांच्या सहसाथीने जाते फलर सन्माननीय केतन शेठ तरे यांच्या माध्यमातून नेहमीच एक आर्थिक पाठबळ या संघाला लाभलं जातं. त्यांच्या माध्यमातून नेहमीच अनेक नामांकित स्पर्धेमध्ये हा संघ आपण खेळताना पाहतो. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ते सध्याच्या घडीला अध्यक्षपद भूषवत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. धावसंख्येला रोख लागले. अलीकडचा चेंडू डॉट पाहिला 14 धाव पुस्तकावरती आणि या षटकातील अगदी अंतिम चेंडू मार्गस्थ आहे. अंतिम बॉल अगदी फलंदाजापासून दुरावा राहिला. दीपक सरांचा इशारा आलाय बाय बॉल. धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहायला मिळते निश्चितच 15. 5 षटकांची लढत आहे आणि पदी पाहायला मिळते निश्चितच 15. 5 षटकांची लढत आहे आणि 5 षटकांचा विचार केला ते 55 ते 60 त्याहूनही अधिक धावसंख्या बनवण्याच्या इराद्यामध्ये सध्याला पाहायला मिळतो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा हा संघ. कारण 3 फलंदाज हे मात्र माघारी परतलेत. अखेरचा बॉल भन्नाट वेग होता या चेंडूगणिक. निश्चितच त्या ठिकाणी आपण डॉट बॉलची समाप्ती पाहतो. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता अगदी वाईट यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र बीट केलं फलंदाजाला. डॉट बॉलची समाप्ती. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावसंख्या पाहायला मिळते. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 15.
तिला पण शीर्षक गाणं पाहतो. अरुणजी कडव सर, आपले मनपूर्वक स्वागत. अलीकडच्या कालखंडामध्ये टेनिस क्रिकेट जगताला प्रकाशझोतामध्ये आणण्यासाठी बहुमूल्य योगदान राहिले होतं कडव सरांचं. आपले सहर्ष स्वागत. 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. निश्चितच 15. पहिलं षटक पाहिलं, धावा आल्या 5 आणि त्यानंतर द्वितीय षटकादरम्यान धावा राहिल्या 10. 10 का दमखम दाखवण्याचा प्रयत्न, उलट्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न होता. मयूर त्या ठिकाणी सज्ज होते. अगदी लॉन्ग स्टॉप कडे हा चेंडू स्टॉप झालाय आणि त्यानंतर अगदी रनआउटची नामी संधी आहे. तर अमित मुंगाजी यांचे पिताश्री अविनाश मुंगाजी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं, ग्रामस्थांचं, आयोजकांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. कारण एखाद्या स्पर्धेमध्ये इथे रेफर केले रनआउटसाठी आणि टीव्ही अंपायरकडे हा निर्णय काहीसा प्रलंबित पाहायला मिळतो. डिसिजन पेंडिंग आहे रनआउटसाठी. अगदी तर काढू झालाय रनआउट. अगदी वेगानं हा निर्णय तुमच्या पर्यंत हा सुपूर्द झालाय आणि झटका क्रमांक 4. पीठावर लोकनियुक्त विद्यमान युवा सरपंच रुपेश शेठ गायकवाड हे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय हरिभक्त परायण अर्थात वारकरी संप्रदायातील आपली महाराष्ट्राची परंपरा जपणारे हे वारकरी संप्रदायातील अशोकजी गायकवाड या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर मारुती गायकवाड जो सागर आमचे आर्या स्पोर्ट्स ओलेचे वंडर बॉय, एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन, त्यांचे पिताश्री मारुती गायकवाड देखील उपस्थित आहेत आणि अजय गायकवाड बॅट्समन यांचे पिताश्री नामदेव गायकवाड देखील उपस्थित आहेत. सर्व ग्रामस्थांचं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. चेंडू हवेमध्ये पाहतो आणि पाठोपाठ सलग आता मात्र विकेटची सरबती पाहतो. अगदी 5 फलंदाजाने माघारी परतवले टीम गावदेवी अंजूरनं. सामना आणि त्यानंतर बैलगाडा शर्यतीतील पहिला सामना हा मानाचा असतो आणि या मानाच्या सामन्यामध्ये पूर्णपणे विजयाची मुहूर्तमेढ कोण रोईल हे पाहावं लागेल. गोलंदाज तयार. अगली पेशकश. भन्नाट वेग होता परंतु लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतो बाईट बॉल. कुणाल मात्रेचा पुन्हा एकदा वापर केला टीम गावदेवी अंजूरनं. खरं पहिलं षटक अतिशय घातकी राहिलं होतं. मात्रे ऑन फायर. जय महाराष्ट्र. या माती नदीला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालविते लढवयांच्या सदाशिरी, रणपंदीची जात आमची कोण अमा भयभीत करी. त्या दर्जाची दमदार अशी कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते गावदेवी अंजूर या संघाची. आणि निश्चितच 3 षटकं पाहिली तर पहिल्या 3 षटकांदरम्यान काहीशी दादागिरी प्रस्थापित केली आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाविरोधात गावदेवी अंजूरनं. कारण वारंवार विकेट कोसळत आहेत आणि आता मात्र शेवटच्या फलंदाजांना संकटमोचक कार्य अदा करावं लागेल. अगली पेशकश अगदी हलक्या हाताने हा फटका खेळलाय. ऑन साईडला क्लिअर केल्या. फक्त एकच धाव मिळते आणि अशा रीतीनं गुणतालिकेवरती सध्याच्या घडीला धावा रुजू असताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच 18 धावा. अगदी 6 गड्यांचा आपण खात्मा पाहतो. पहिला विकेट कोसळला 4 वरती, दुसरा विकेट कोसळला पुन्हा एकदा 4 वरती, 14 वरती, तिसरा कोसळला 16 वरती, चौथा पुन्हा एकदा 16 वरती, 5 वाण्यात 17 वरती 6वा विकेट कोसळलाय आणि आता मात्र उत्तम रीतीची खेळी आखावी लागेल. गोलंदाज तयार. ओहो, इथे काहीशा नाट्यमय घडामोडी आपण घडताना पाहतो आणि अशा रीतीने पाहिलं तर निश्चितच अगदी 3 षटकांचा कार्यकाल इथे समाप्त होताना पाहायला मिळेल आणि निश्चितच पहिल्या 3 षटकांदरम्यान उत्तमरित्या गोलंदाजीची आपण आखणी पाहिली. कुणाल मात्रे, राहुल पागी या गोलंदाजाकडून एक अतिशय त्यागी स्टाईल ही आपण गोलंदाजी पाहिली आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद, एकूण धावा 18. डीजे म्युझिक
डीजे चेरो ची डरकाली फोडणारी ही आपण A1 जोडी पाहतो. राकेशभाई गायकवाड आणि त्यानंतर रुपेशभाई गायकवाड. एक दमदार असं हे नेतृत्व पाहायला मिळतं. पनवेल उरण आमदार चषक 2024 सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि त्यांच्या सहसाथीनं महेशजी बाळदी उरणचे आमदार. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजलं होतं. त्याच्यामध्ये टॉपच्या या लढती होत्या. खरं तर पनवेल उरण त्यानंतर कर्जत अशा नामांकित लढतींचा आपण आगाज पाहिला होता. गोलंदाज तयार. ओहो प्रहार केलाय. अगदी लॉंग ऑफ कडे हा फटका टाकण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संकेत त्या ठिकाणी सज्ज होते. लागतोय 7वा धक्का टीम चिंचपाडाला. पूर्णपणे या A1 ही पण खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये A1 जोडी आहे आमदार साहेबांची. खऱ्या अर्थानं निश्चितच रिवालजी म्हात्रे सरांच्या वाणीतून हे दमदार असं आपल्याला संगीत पाहायला मिळतं. आणि स्वतः गीतकार गायक नक्कीच आम्हालाही संधी दिली तर आम्ही तुम्हाला गाणं लिहून देऊ आणि ते तुम्ही गाणं गायला हवं. लक्ष वेधित केलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवरती प्रतीक पाटील पहिल्याच बॉलवरती आपलं प्रतिबिंब उमटवलंय आणि निश्चितच आपल्या मध्यम गतीनं काहीसं इम्प्रेसिव्ह करणारं कार्य पाहायला मिळतं प्रतीक पाटीलचं. ओहो अगली पेशकश पहा. फलंदाजाला पंचाने आऊट द्यायच्या अगोदर त्याने खेळपट्टी सोडली. याचंच नाव आहे क्रिकेट. पूर्णपणे काडवृत्ती पाहिली आणि पंचांची सुद्धा तितकी सक्षमतेने कामगिरी पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. अजूनही काडोबाद. क्रिकेटपटूंची पंढरी. हॅलो. पण नक्कीच रोशन, खरं तर कालच्या रात्रीमध्ये पोहेंजे टीम ज्यांच्या नावावर निच्चांक आहे 26 धावांचा, म्हणजे 26 धावांवर पोहेंजे संघ बोर्ले संघाच्या विरोधात त्यांचा डाव आटपला होता. आता इथे देखील तसंच चित्र पाहायला मिळते बघा. 18 या धावसंख्येवर 8 गडी बाद. नक्कीच तीच आपण काहीशी स्थिती पाहतो. आर्या स्पोर्ट्स साखळी मैदान ओले हे गोलंदाजांसाठी खूप काहीसं पोषक असं आपण मैदान पाहतो आणि ती पोषकता पाहायला मिळते. अगदी पहिल्या पूर्वार्धामध्ये गुड बॉलिंग असा आवाज त्यांच्या सहकाऱ्यांकडून येतोय. त्या दर्जाची भेदकता, त्या दर्जाची आक्रमकता आणि अटॅकिंग बाणा हा मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पेशकश झालाय. अजूनपर्यंत काहीशे चेंडू शिल्लक आहेत आणि त्याच्यावरती प्रहार राहिले तर सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल असेल टीम चिंचपाडा या संघाची. अगली पेशकश अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतो. ऑन द कार्पेट लॉंग ऑफ कडे हा चेंडू ट्रॅव्हल झाले. फक्त एकच जा मिळते. अगदी मोठ्या फटक्यांपासून काहीसं वंचित ठेवलंय. अजय गायकवाड यांचे या ठिकाणी आगमन. जन्मभूमी तुम्ही पाहू शकाल पोयंजे आणि कर्मभूमी ओवले असे किरण आणि एके या जोडीचं देखील सहर्ष स्वागत. आज खरं तर प्रामुख्यानं आमचे छोटे मागुर आहेत. कारण आज मागुरूंची भूमिका पाहायला मिळते. रॉकस्टार आणि त्यानंतर रिवॉल्ड सरांची. पुन्हा एकदा लक्ष वेधित केले जाईल. धावसंख्या धावपटलावरती 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी 19 धावा सध्याच्या घडीला. गोलंदाज प्रतीक तयार. राईट मोर द विकेट. चेंडू सफर केला मिडॉनला. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. डायरेक्टली काहीशी फेकी होती परंतु एक धाव इथे प्राप्त केली जाते. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा विकेट, डॉट बॉल आणि पाठोपाठ लगातार 2 एकेरी धावा इथे एकवटल्या जात आहेत सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या माध्यमातून. याही संघाचा विचार केला. याही संघामध्ये मातब्बर गोलंदाजांचा भरणा आहे आणि ज्याच्या जोरावरती टीम अंजूरला रोखण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जातील. कारण दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. अगदी 3 वेळा या दोन संघांदरम्यान लढत पाहायला मिळते. प्रहार केलाय.
एक दमदार असा वार पाहायला मिळतो लॉंगॉनकडे. फलंदाज उत्तम रीतीने खेळत असताना अतिश शेठ पाटील. शेठ का म्हटलं तर बैलगाडा शर्यतीमध्ये एक मोठं नाव आहे. राकेश शेठ गायकवाड आणि रुपेश शेठ गायकवाड यांचे ब्रदर फायर झुकेगा नाही साला रतेश गायकवाड यांचं आगमन झालंय. आज तुम्ही पाहताय बालराम शेठ गायकवाड साखली मैदान औले फाटा हे दमदार आयोजन. या मैदानावरती रतेश गायकवाड आपलं सहर्ष स्वागत. पुष्पा स्टाईल स्वागत आहे. एक चांगला करिश्मा आहे कारण त्या दर्जाचा आज इथे माहोल पाहायला मिळेल. 4 षटकांची सरबती पाहिली आणि 4 षटकांदरम्यान टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा जाऊन पोहोचतोय. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 22. स्लॉगरचं षटक हे शिल्लक आहे. पहिले षटक पाहिलं कुणाल मात्रेचं, धावा दिल्या 5. द्वितीय षटकादरम्यान राहुल पागीचा वापर केला. दमखम दाखवणारी अगदी 10 धावसंख्येची आपण ती ओव्हर पाहिली. त्यानंतर पुन्हा एकदा सांघिक कोट्याचं तिसरं, वैयक्तिक कोट्याचं दुसरं षटक पाहिलं. कुणाल मात्रेच्या माध्यमातून धावा खर्च केल्या 3. अतिशय इकॉनॉमिकल स्पेल साकार केलाय मी तर म्हणेन कुणाल मात्रेनं. त्यानंतर चतुर्थ षटकादरम्यान पाहिलं प्रतीक पाटीलचं प्रतिबिंब चांगल्या पद्धतीने उमटलं आणि हे पाहता अगदी 4 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी 8 गड्यांचा खात्मा. फक्त धावा 22 आहेत. 26 धावांचा निच्चांक या स्पर्धेतील आणि उच्चांकाच्या स्थितीमध्ये यायचं असेल तर निश्चितच या षटकादरम्यान पूर्णपणे अटकेपार झेंडे हे रोवावे लागतील. बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून सफर करावे लागतील टीम चिंचपाडाला. पहिला बॉल आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची नामी संधीचं सोनं करता आलं नाहीये. सोपा असा झेल मात्र भूमिदान इथे होताना पाहायला मिळतो. असे मोमेंट जर आपल्या बाजूने आले तर अलीकडच्या 5 चेंडूगणिक धावा होऊ शकतात हे आपण अनेक वेळा पाहिले आणि त्या दृष्टिकोनातून काहीशे डावपेच हे आखावे लागतील. गोलंदाजा विरोधात षडयंत्र आखल्यानंतर धावा बनल्या जाऊ शकतात आणि या दिशेनं काहीशी वाटचाल करावी लागेल टीम सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाला गावदेवी अंजूर संघा विरोधात. अर्थातच ठाणे बनाम रायगड हा आपण पहिला सामना पाहतो. चिंचपाडा विरुद्ध अंजूर असा हा आपण सामना पाहू शकता. फुलर लेनचा बॉल चपराक लगावू शकले नाहीयेत. सेकंड स्लिप मध्ये चांगली फिल्डिंग. जजिंग काहीच चुकलं गेलं आणि आतिश पाटील आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा घर वापसी करतायत. बघा जी पेंडिंग मॅच होती ती मॅच आता आम्ही खेळणार होतो. याच्यानंतर तर ओले संघाचे कॅप्टन आलेत. कोपर संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी यावं. नक्कीच आज इनिंग ब्रेक दरम्यान टॉस व्हायलाच हवा. टॉस आय थिंक येस मॅच कंटिन्यू 2 ओव्हर झालेत कारण पाऊस आला होता त्याच्यामुळे ती मॅच थांबली होती. काहीशी रखडलेली मॅच पुन्हा एकदा त्याच रिदमनं सुरू होताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. लढतीकडे पुन्हा एकदा लक्ष बदललं जाईल. धाव पुस्तकावरती जाऊन पोहोचतायत. 8 गडी बाद 25 धावा आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ हा शिल्लक आहे आणि 4 चेंडूगणिक टीम चिंचपाडा संघाला मातबर फटकेबाजी ही साध्य करावीच लागेल कारण येणाऱ्या उत्तरार्धामध्ये गोलंदाजांचा भरगच्च भरणा आहे. त्यांचे गोलंदाज धावा रोखू शकतात. या ताकदीनं ताकदवर गोलंदाजी त्यांच्या गोलंदाजांना समर्पित करायची आहे परंतु समोर धावाही असणं गरजेचे आहेत आणि या दृष्टीतून काहीशे डावपेच हे आखावे लागतील टीम अंजूर संघाविरोधात टीम चिंचपाडाला. ओहो प्रहार गेलाय अगदी हवेमध्ये मुक्त संचार. सोपा असा झेल कन्वर्ट झालाय. झटका क्रमांक 9. महाराष्ट्राची शान आहे आणि रायगड ठाणे 2 जिल्ह्यांचा विचार केला तर रक्षार अगदी एका नाण्याच्या 2 बाजू आहे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये लाखो नव्हे तर कोट्यावधींची उड्डाणं गाठणारे स्पर्धा आपण सातत्याने घडताना पाहतो. नक्कीच रोशन एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे बघा. सूचना आहे कोपर संघ जी आपली राहिलेली पेंडिंग मॅच आहे ती कंटिन्यू करायची आहे कारण अवकाळी पावसामुळे आपण बघितलं तर दुसऱ्या रात्रीमध्ये जो अवकाळी पाऊस आला त्यामुळे जो सामना रखडला होता थांबला होता तो सामना आपण कंटिन्यू आपण करणार आहोत. त्याच्यामुळे कोपर संघ आपले सर्व प्लेइंग 11 स्क्वॉड घेऊन अगदी स्टेजच्या समोर येऊन तुम्ही उपस्थित राहायचं आहे. बघा ओले संघ इथे उपस्थित आहे त्यामुळे तुम्हाला महत्त्वाची सूचना आपण लगेच यायचं इकडे. नक्कीच अलीकडच्या 2 दिवसापूर्वी अवकाळी पावसाचा जोरदार फटका काही स्पर्धेंना बसला आणि त्यातील काहीसा रखडलेला सामना पुन्हा एकदा त्याच रिदमनं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या पुढच्या लढतीमध्ये. धावसंख्या 25 आहे.
एक गडी फक्त शिल्लक आहे, अगदी ऑल आउटच्या कगारवरती आहे, ते वाचवायचंय, त्या दिशेने शाबूत राहायचं आणि याच करता अगदी अमोल केलीने सावधगिरीने हा फटका खेळला, अगदी डॉट बॉल. आणि अशा रीतीने अगदी 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे, 2 मोठे फटके सुद्धा यायला हवेत आणि त्या दृष्टीने खेळाडू कक्षेतून आवाज येतोय, मार बाबा मार, चांगला फटका मार. आणि समोर पाहायला मिळतो अमोल केनी. अगली पेशकश प्रहार करण्याचा प्रयत्न पाहतो, अगदी लॉंग ऑन वरून मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक धावून आले. कुणाल त्या ठिकाणी सज्ज होता, चांगला प्रयत्नवादी आपण प्रयत्न पाहिला आणि त्यानंतर अगदी 1 रन शॉट, एक धाव अपुरी बनवली आहे टीम चिंचपाडानं. दुष्काळा 13वा महिना, कारण धावा येत नाहीयेत, त्यातल्या त्यात अशा अपुऱ्या धावा काढणं टीम चिंचपाडा संघासाठी काही संकट येईल. धावसंख्या 1 इथे कपात केली जाईल, अगदी 26 धावा लागतात आणि पहिल्या पूर्वार्धातील अखेरच्या चेंडूकडे आता मात्र पाहिलं जातं. हा चेंडू काय घडेल, गोलंदाजाचं वर्चस्व की फलंदाज आक्रमकतेने खेळेल हे पाहावं लागेल. अंतिम बॉल, गोलंदाज तयार. निखिल म्हात्रेचा हा चेंडू अगदी लॉंग ऑफच्या डोईवरून फटका दागण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी विकेट कोसळला आणि अशा रीतीनं ऑल आउट. अंतिम चेंडू गणिक सुनील स्पोर्ट चिंचपाडा हा संघ ऑल आउट होतो आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धादरम्यान धावा लागतायत. धाव पुस्तकावरती अगदी 26 धावा जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता टीम गावदेवी अंजूरला. पाहायला मिळतो अगदी 1-11 गावदेवी अंजूर. अगदी अंजूरच्या नावापुढे हे नाव इथे जोडलं जातं, कारण पुरस्कर्त्यांचं ही नावही यायलाच हवं आणि पुरस्कर्त्यांचं कौतुक हे व्हायला होणं खूप गरजेचं आहे. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा लागल्या अगदी 26 आणि जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम 1-11 गावदेवी अंजूरला. खेळाच्या उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये काहीसा फेरबदल होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर वाकडी. थँक्यू रोशन. बघा, आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करणार आहोत. आज या व्यासपीठावर आमच्या ओले गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहेत. त्यापैकी आपण बघितलं तर वारकरी संप्रदायातील हबप श्री अशोकजी गायकवाड, श्री अशोक बालराम गायकवाड या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर सागर गायकवाड यांचे पिता श्री मारुती गायकवाड देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. अजय गायकवाड यांचे पिता श्री नामदेव गायकवाड उपस्थित आहेत आणि अमित मुंगाजी यांचे पिता श्री अविनाश मुंगाजी देखील इथे उपस्थित आहेत. या सर्वांना आपण सन्मानित करण्यासाठी मी सरपंच साहेबांना विनंती करतोय की सर्वप्रथम हबप अशोक बालराम गायकवाड यांना मी आमंत्रित करतोय की आपण या स्वागत कक्षामध्ये यावं आणि हा प्रेमाचा सन्मान स्वीकारावा. आणि तोताना पाहतोय. खरं तर होय होय वारकरी पाहे पाहे पंढरी, ही वारकरी मंडळी बघा एकादशीला पंढरी रायाच्या चरणी पंढरपुराला नेहमीच जात असतात आणि आमच्या गावातील बरीच वारकरी मंडळी पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी येतात. कारण ओवळे गावामध्ये विठुरायाचं मंदिर आहे, मिनी पंढरी आहे आणि नक्कीच आज आपण ही वारकरी मंडळी पाहतोय. त्यानंतर मी मारुती गायकवाड यांना आमंत्रित करतोय. खरं तर आर्या स्पोर्ट्स ओवळे संघामध्ये एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून तुम्ही ओळखता आणि एक उत्कृष्ट फलंदाज त्यांचे पिताश्री आहेत मारुती गायकवाड यांना सन्मानित करण्यात येत आहे. सरपंच साहेब रुपेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय. मायेची आणि प्रेमाची शाल त्यांच्या अंगावर परिधान केली जाते आणि सौंदर्याचं हे पुष्पगुच्छ मित्रांनो विविध रंगांनी नटलेलं सजलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर बाकी उपस्थित मान्यवरांचा सन्मान झालेला तरी मी त्यांचं शब्द सुमनांनी या ठिकाणी स्वागत करीत आहे.
शब्द सन्मानी अविनाश मुंगाजी नामदेव गायकवाड आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. आज प्रत्येक रात्री बघा ही मंडळी उपस्थित असतात, कारण हा प्रेम आहे टेनिस क्रिकेटवरचा आणि टेनिस क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम असणारी ही मान्यवर मंडळी. पुन्हा एकदा तुमचं मनाच्या अंतकरणापासून मनस्वी आभार. जाऊया, पूर्वार्धाचा खेळ संपलाय. आपण पाहतात 24 इव्हेंट्सच्या माध्यमातून ही घर बसल्या अतिशय क्लिअरिटी आणि पिक्चर क्वालिटी असणारी लाईव्ह थेट प्रक्षेपण, अर्थातच 24 इव्हेंट्स लाईव्ह. आणि उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल पुन्हा एकदा जोडले जातील आमच्या सोबत. अर्थातच रोशन पाटील शिरवले यांचा तुम्ही आवाज ऐकलात. उत्तरार्धामध्ये ऐकूया रॉक स्टार प्रवीण गायकर यांचा आवाज. धन्यवाद रोशन, धन्यवाद रिवाल मात्रे सर. बिल्कुल चलते मैदान की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़े आपका स्वागत करता हूँ. बलराम शेठ गायकवाड़, साकली मैदान औले फाटा, और पनवेल ओरन आमदार ट्रॉफी, सिद्धेश ट्रॉफी का ये शानदार आयोजन सरपंच रुपेश शेठ गायकवाड़ और अध्यक्ष राकेश शेठ गायकवाड़ और आर्या स्पोर्ट्स ओले आयोजित ये शानदार आपके सामने टूर्नामेंट नजर आते हुए आज के रात्रि का मेगा फाइनल रात्रि है. पहला मुकाबला जहां पर केवल लक्ष्य है 27 का, गावदेवी अंजुर के खिलाफ बंटिया 11. पहली गेंद बिल्कुल यहां पर मिड ऑन में फील्डिंग खराब, आतिश थे वहां पर मौजूद, उनको चकमा देती हुई गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा की तरफ 4 रन. आप देख सकते हैं एवन जोड़ी का ये संगीत आप, लेकिन चौके के साथ शुरुआत. तेज बॉल डाली थी वहां पर, कप्तान को लाउड अपील की गई थी वहां पर, लेग बाइस का इशारा, वहां पर 1 रन जरूर मिलेगा. 1 रनों की मदद से बंटिया 11 गावदेवी अंजुर टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 5 रन. 27 रनों का लक्ष्य का पीछा करना है. इसके बाद मेरे ख्याल से जो पेंडिंग मैच था, जो बीच में अचानक बारिश हुई, मेरे ख्याल से 1 या 2 बजे रात को, फिर वो मैच पेंडिंग रही, जहां पर 1 ओवर और 3 गेंदें फेंकी गई है, 9 गेंदें फेंकी गई है, रन बने हैं 17. वहां से मैच बिल्कुल स्टार्ट होगा. कोपर और ओले के बीच में विकेट का प्रयास, गेंद बिल्कुल बैक टू द बॉलर. डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. आज किफायती सिर गेंदबाजी का प्रदर्शन किया है बंटिया 11 गावदेवी अंजुर ने. लेकिन आज एक तरफ बात करेंगे तो पारगांव में जो बड़ी टूर्नामेंट थी 1 लाख की, वहां पर सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम ने अपना खिताब उस टूर्नामेंट में नाम पर किया. जरूर अपेक्षा थी, दिन में थोड़े से थके हुए जरूर है, लेकिन आज रिदम में थे, शायद लग रहा था कि दमदार परफॉर्मेंस देंगे. मिस टाइमिंग है, कैच हिट की मांग की गई है, फील्डर आते हुए दूर से गेंद के नीचे, और बढ़िया कैच. मंगल मूर्ति होटल के ओनर ओमकार केनी के हाथों में कैच, बढ़िया फील्डिंग, बैट्समैन आउट. लीजिए अक्षरा एंटरप्राइजेस ओले टीम के बिल्कुल कप्तान और सबसे अनुभवी बल्लेबाज प्रतीक पाटिल भाया, जहां पर कोपर टीम के खिलाफ अपना जो बेंडिंग मैच था वो खेलेगी. जहां पर बारिश आई वहां पर मैच रुका, 9 गेंदें फेंकी गई, 17 रन बने थे, और आगे का आंखों देखा मैच आपके सामने ये मैच के बाद ही चालू होगा. फायर देख सकते हैं रतीश गायकवाड़, रुपेश शेठ गायकवाड़, राकेश शेठ गायकवाड़ इनके परम बंधु है, जिम्मेदारियां लेती हुई. लेकिन इस वक्त बात करेंगे जो ऑल आउट का मेरे ख्याल से हुई थी चिंचपाड़ा टीम सुनील स्पोर्ट्स, अगर वही गेंदबाजी करती है सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा टीम की गेंदबाज, तो निश्चित तौर पर बंटिया 11 गावदेवी अंजुर टीम को भी उन्हें ऑल आउट करना पड़ेगा. फिलहाल रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर अभी तक 5 रन. इनसाइड आउट मारने का प्रयास, शॉट कवर के ऊपर से खेला है, फील्डिंग बहुत दूर है खिलाड़ी, जब तक रोकेंगे तब तक गेंद डीप कवर सीमा रेखा की तरफ 4 रन.
आणि या प्रत्येकाच्या जर्सीवरती आपल्या आईचं नाव इथे करताना मी पाहताय। चलिए इस बार बड़ा आक्रमण, मेहमानों का भी स्वागत किया है और हमारे सुहास भाई इनका भी आगमन होता हुआ उनके समय अल्टी पलटी होऊन मारतो आभ्या तो शॉट। विश्वजीत ठाकुर, विश्वजीत मात्रे सावरीची आहे त्याची बॅट। आइए स्वागत है आपका और सीधा चरण। एंटरप्राइजेस 11 दापोली विपक्ष कुंडेवाल समाधान, लेकिन ये पेंडिंग जो मैच है वो बैलेंस है, वो होने के बाद ये मैच आपके सामने नजर आएगी। ये फुल टॉस बॉल जरूर फेंकी थी, विकेट कीपर ने की है गलती। लॉन्ग स्टॉप रीजन में 22 का ये चौका, लेकिन अंपायर कुछ इशारा कर रहे हैं। ये अंपायर कॉल ले रहे हैं कि ये वेस्ट साइड है या नहीं, इसके लिए तीसरे अंपायर की मांग की गई है बीमर के लिए। आइए थर्ड अंपायर। चला तिसरे पंच या बीमर साठी इथे रिव्ह्यू घेतला अंपायर्स कॉल। तर चला रिवॉल्व मात्रे सर या ठिकाणी एक उत्कृष्ट खिलाडू आहेत, ते निर्णय देत आहेत। इट्स अ फेयर डिलीवरी, चौका मिलेगा 22 के तौर पर और इसी 4 रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 19 रन। आक्रमण करने का प्रयास था कप्तान वहां पर बंटिया 11 का देवी अंजूर के कुणाल मात्रे विस्फोटक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, उतनी खतरनाक गेंदबाज और आज परफॉर्मेंस बढ़िया रहा। आप ट्रैकर की बॉल, थोड़ा सा स्लोवर वन जरूर किया था, शॉट स्क्वायर लेग अंपायर के सर के ऊपर से खेला, डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ खिलाड़ी गेंद को उठाए फील्ड करे, तब तक वहां पर बिल्कुल रन मिलेंगे। 2 और 2 रनों की मदद से पावर प्ले के ओवर्स में काफी मजबूत स्थिति। ये लीजिए रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष तथा उत्तर जिला रायगढ़ भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष सम्मानीय राकेश गायकवाड़, इनका आगमन यहां पर होता हुआ। 21 रन को स्कोर कार्ड के ऊपर मात्र 6 रनों की जरूरत। अच्छा शॉट, लॉन्ग ऑफ लॉन्ग के बीच में से ढूंढ कर निकाला है गैप और ये फायदा मिलेगा बल्लेबाज कुणाल को। गेंद सीमा रेखा बार, 4 रन। तो चलिए इसी के साथ मैच हुआ है फिनिश और ये पहली जीत बंटिया 11 गावदेवी अंजूर के नाम पर और अपना पहला मुकाबला बिल्कुल यहाँ पर जीता है। बघा आम्ही मगाशी अनाउन्समेंट केली होती, मला तर वाटते जी पेंडिंग मॅच होती ती खेळवणार होतो, परंतु पुन्हा एकदा कमिटी आम्हाला इशारा करते। कुंडेवाल कॅप्टन या दापोलीचे कॅप्टन आलेत, पियुष 11 दापोली संघाचे कॅप्टन आलेत। पेंडिंग मॅच होती तो खेळणार होतो आम्ही, परंतु कमिटी आम्हाला पुन्हा एकदा इशारा करते का ती खेळाडू अवेलेबल नाहीत। मला तर वाटते कोपर संघाचे ओली संघ या ठिकाणी रेडी झालाय। हॅलो, चला कुंडेवाल आणि दापोली टीम संघटक जर असेल तर आपण या। एसएस एंटरप्राइजेसचे सर्व महेश शेठ गवानकर, स्वागत आहे आपलं, दमदार योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी। परंतु आमचे खऱ्या